नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा माझ्या या चॅनलवरती स्वागत आहे. नमस्कार, माझे नाव आकांक्षा विजय संपा आहे. मित्रांनो, मी लहान असताना माझे पप्पा मला नेहमी गोष्टी सांगायचे. त्यात मला 2 गोष्टी खूप आवडायच्या, त्या मी आजही विसरलेल्या नाही. एक म्हणजे एक राजकुमारी असते. ती जंगलातल्या एका राक्षसाला स्पर्श करते आणि त्या राक्षसाचं रूपांतर एका सुंदर राजकुमारामध्ये होतं. आणि दुसरी म्हणजे मिडास राजाची. या गोष्टीत तो राजा ज्या वस्तूला हात लावेल ती वस्तू सोन्याची व्हायची. तसंच आजच्या युगात ही राजकुमारी किंवा मिडास राजा मला इंटरनेट परिणामतः आपली कृत्रिम बुद्धिमत्ता वाटते. तर तुम्हाला कळलंच असेल, आज मी या ठिकाणी AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर बोलणार आहे. मी तर म्हणेन AI म्हणजे परीच्या हातातील जादूची छडी किंवा अल्लाहुद्दीनच्या दिव्यातील जीव. म्हणजेच परीच्या हातातील जादूची छडी फिरवल्यावर हवी ती गोष्ट क्रिएट होऊ शकते. तसंच पण नाण्याच्या मात्र 2 बाजू असतात. प्रत्येक गोष्ट चांगल्या आणि वाईटाची झालं असते. प्रथमतः आपण चांगल्या गोष्टींबद्दल म्हणजे संधीबद्दल बोलूया. आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून AI जागा घेत आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये मानवी डॉक्टरांपेक्षा एखाद्या आजाराचे निदान करण्यासाठी AI ॲपचा उपयोग केला जातो. AI बद्दल अजून काही सांगायचं झालंच तर मागे मी टीव्हीवर एक बातमी पाहिली होती की एका खेडेगावातल्या मुलीला फाडफाड इंग्लिश बोलण्याची इच्छा होती, पण शिकवणार कोण? अशा वेळेस तिने जगद्गुरू AIचा आधार घेतला. तो AI ट्युटर तिला हवा तेव्हा शिकवत होता आणि एका छोट्याशा खेडेगावातल्या मुलीला फाडफाड इंग्लिश बोलायला AIने शिकवले. प्रगत महाराष्ट्रातील प्रगत शेतकरी आज घर बसल्या पिकांवरील रोगांचा अंदाज घेतो. AI ॲपद्वारे शेतात पाणी सोडणे बंद करणे हे घरी बसूनच करतो. ही AIची कमालच म्हणता येईल. स्वयंचलित वाहने, अपघात टाळण्यासाठी सेन्सरयुक्त वाहन प्रणाली, अलेक्सासारखी आपल्याच आवाजाच्या कमांडवर चालणारी उपकरणे, सुरक्षित कॅमेरे, गाणे, व्हिडिओ गेम्स, चित्रपटे हे सगळे AIच्या माध्यमाने सुकर व सोपे झाले आहेत. यामुळे मानवी तुलनेत AI चुका कमी करून काम जलद गतीने करू शकतो. त्यानंतर आम्हा विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगायचं झालंच तर आमचे आईवडील आणि गुरुजन आम्हाला सांगतात की पूर्वी आम्ही प्रोजेक्ट बनवायचो ना तर स्वतःच्या कल्पक बुद्धीने आणि ग्रंथालयातील पुस्तकांच्या मदतीने, पण आज आम्ही विद्यार्थी कोणताही प्रोजेक्ट न सापडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं वेळ न घालवता डोकं न चालवता ChatGPT भाऊ आणि जेमेल द्यायला विचारतो. थोडक्यात काय, संधी नाही तर संधीचा महासागरच आहे. पण थांबा, मग धोके तर असतीलच ना. मगाशी मी सांगितलं AI मानवी कामांपेक्षा जलद गतीने काम करतो. AI मानवी कामांपेक्षा जलद गतीने काम करतो. यामुळे एक धोका नक्कीच वाढला आहे. मनुष्याच्या हातचे काम त्याने पळलेले आहे. त्यामुळे आधीच बेरोजगार असलेल्या भारतामध्ये बेरोजगारी वाढते आहे. बुद्धिमान असलेला मनुष्य त्याच्याही पेक्षा बुद्धिमान असलेला AIला सूचना देत आहे. यामुळे आपल्या तल्लख बुद्धीचा वापर सुद्धा कमी होत चालला आहे. एखाद्या वेळेस एखादी गोष्ट मनुष्याच्या पोटात सुरक्षित राहील, परंतु AIचा डाटा जर चुकीच्या पद्धतीने हाताळला गेला किंवा हॅकर्सने हॅक केले तर आपली गोपनीयता धोक्यात येऊ शकते. ही भयावह परिस्थिती अनुभवायची असेल तर अभिनेत्री हिना खान हिचा हॅकर चित्रपट सर्वांनी पाहावा आणि सावध व्हावे. AI मुळे वास्तव फोटो वास्तव व्हिडिओ AI मुळे वास्तव फोटो वास्तव व्हिडिओ यांचा चुकीचा पद्धतीने वापर करून फसवणूक होऊ शकते. एखाद्याच्या फोटोचा चुकीचा वापर होऊ शकतोच, परंतु एखादी अशीही व्यक्ती असू शकते की ती स्वतः चुकीचं वागून राजरोसपणे AIवर बिल फाडून तो मी नव्हतेच हे सिद्ध करू शकते. यामुळे नीतिमत्ता ढासळण्याची शक्यता आहे. कदाचित यामुळेच काही दिवसांपूर्वी नायक महेश मांजरेकर म्हटले होते की जर चित्रपटसृष्टीतही जर AI जर घुसले तर नैसर्गिक सुंदरतेपेक्षा मनाला भुरळ घालणारे कृत्रिम चेहरे लोकांना हवेसे वाटतील. त्यामुळे सिनेसृष्टीतही लोकांना काय मिळणार नाही. AI रोबोट हे मानवानेच बनवलेले आहेत, परंतु त्याचे वर्चस्व जर वाढले तर धोकासुद्धा मनुष्यालाच आहे. याचंही उत्तम उदाहरण आपल्याला हॉलिवूड चित्रपट मेगन या सिनेमात बघता येईल आणि पुन्हा एकदा सावध होता येईल.
जाता जाता एवढंच म्हणेन, कधी संधी कधी धोका AIचे दोन रंग. कधी संधी कधी धोका AIचे दोन रंग. वापर योग्य केला तरच जगेल उद्याचा संघ. वापर योग्य केला तरच जगेल उद्याचा संघ. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.